अरे काय ग, आज लाडू? आज कसलं निमित्त काढलं? अरे बाबा आधी खाऊन तर बघ. दर वेळेला प्रश्न विचारायच पाहिजे काय? काही वेळेस बी म्हणणार आहे माझ्या परवानगीशिवाय ही लाडू घरात आणलं कुणी म्हणून. आधी माणसानं खावं मग विचारावं कसं झालंय. ठीक आहे ना, एवढं काय ऐकून दाखवतोय? लाडूच खायचा आहे ना फक्त, खातो की मग त्याला काय, आत्ता खातो. काय रे बाबा, काय झालं? यांना काय झालं अचानक? झालं जे होणार होतं तेच. काय माहित, त्याला सारखं काय ना काहीतरी होतच असते. होईल तुला हळूहळू सवय. तुम्ही करा सुरुवात, मी आलोच. महादेवांच्या डोळ्यात अश्रू, काहीतरी गडबड नक्की. पण काय? देवी, तुम्ही इथेच आहात का? कारण हे चव फक्त तुमच्याच हातात असू शकते. तुम्ही आमच्या जवळ आहात का? आणि असलात तर कुठे आहात? मग हा लाडू पर्णिके, हे लाडू कोणी बनवले? मला काय ठाव, मी वाढायला घेतलं तेव्हा ते तयार होते. हरी, तुला तरी ठाव आहे का हे लाडू कोणी बनवले? अर्थात महादेव, परंतु अजून सत्य उघड करण्याची वेळ आलेली नाही. स्वामी, हे तुळजाने बनवलेले लाडू आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल की याचं काय करायचे ते. हरी, खरं सांग, कोणी बनवले हे लाडू? अरे बाबा मला खरंच नाही ठाऊक. अरे बाबा, पण नेमकं काय झालंय? तो लाडू खातच मला माझ्या बायकोची आठवण आली. ती चव, तोच गंध आणि तोच प्रेमाचा स्पर्श. पर ती हित नाही. मग हे कसं शक्य आहे? म्या बनवल्यात लाडू. अगं मग आधी का नाही सांगितलं मला? ते मला असं वाटलं की तुम्हाला आवडलं का नाही, म्हणून बोलायची हिंमतच नाही झाली बघा. जेवा तुम्ही. ही खोटं का म्हणाली? काहीतरी मेख नक्की आहे. आमची सारी योजना उद्ध्वस्त केली ह्या मुलीने. कोण आहे ही? आणि हिचं प्रत्येक पाऊल महादेवांच्या दिशेनेच का पडतं आहे? हिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं, नाहीतर नियतीने दिलेली प्रत्येक संधी हातातून निसटत जाईल. हे तुमच्यासाठी. तुम्हाला हे लाडू किती प्रिय आहेत हे आजही आम्हाला तितकंच आठवतं. आज ते बनवत असताना हे मन सतत तुमच्या आठवणीत हरवून बसलेलं. हा घास तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आमच्या कष्टाचं सार्थक झालं असतं. कधी कधी एक साधा पदार्थ
आठवणींचा प्रसाद बनून जातो. जिथे कुठे असाल, हा माझा भाव स्वीकारा. हेच तर पाहायचं होतं आम्हाला. आठवणींनी दार ठोठावलं आहे. आता मनातला दुरावा विरघळायला फार वेळ लागणार नाही. आज तो लाडू ग्रहण करताच क्षणभर असं वाटलं की तुम्ही आमच्या जवळ आहात देवी. ती मुलगी म्हणाली की तो लाडू तिच्या हातचा आहे, परंतु आमचं मन ते मानायलाच तयार नव्हतं. त्या चवीत तुमचाच स्पर्श होता, त्या गोडव्यात तुमचंच प्रेम होतं, आणि त्या प्रत्येक घासात तुमचीच आठवण विरघळली होती देवी. तुम्ही दूर असलात तरी तुमचं अस्तित्व अजूनही आमच्या प्रत्येक श्वासात आहे देवी. साऱ्या जगाला वाटतं की आपण पुन्हा एकत्र यावं. आम्ही जर तुमच्यापर्यंत आलो तर आमच्या कार्यात खंड पडेल, आणि तो खंड आम्हाला मान्य नाही. किती बरं झालं असतं जर तुम्ही आमचं मन समजून घेतलं असतं, आमचा मार्ग समजून घेतला असता, आणि आमच्या विरुद्ध उभं राहण्याऐवजी आमच्या सोबत चालण्याचा निर्णय घेतला असता. मग कदाचित हा प्रवास एकाकी झालाच नसता. हा विरह आम्हालाही नकोय देवी. तुम्ही आमची बाजू समजून घेतली असती तर आज आपण सोबत असलो असतो. कधी कधी प्रेमाला पुन्हा फुलवण्यासाठी फक्त एका संकेताची गरज असते. आणि जेव्हा सृष्टी संकेत देऊ लागते तेव्हा नियतीही दोन हृदयांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही.